महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. आज बघणार आहे आपण 6 ऑगस्टचे करंट अफेअर टॉपिक काय आहेत, काय प्रश्न आहेत 6 ऑगस्टसाठी, काय आहे आजच्या डेटला विशेष आणि परीक्षेला अनुसरून काय टॉपिक बनतात, कोणते बनतात ते इथे आपण बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रतिसाद दिलाय त्यांना खूप खूप त्यांचे आभार आणि तुम्हाला जे मी चॅलेंज दिलं होतं 2000 सबस्क्रायबरचं ते तुम्ही पूर्ण केलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्स अ लॉट. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण घेणार आहे आज 6 ऑगस्टसाठी जे काही चालू घडामोडी आहेत त्या. पण याआधी जर चेस सेशन तुम्ही बघितले नसतात तर नक्कीच ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आपण लिंक त्याच्या तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या त्याबद्दल मी बोलणार आहे, पण ते आपण सेशनच्या सगळ्यात शेवटी घेऊ. ठीक आहे. जे काही विद्यार्थी मित्रांच्या अडचणी होत्या, कमेंट होत्या, ते सगळे आजची चला घडामोडी प्रश्न झाल्यानंतर सगळ्यात शेवटच्या क्वेश्चनला आपण बघूया काय आहे ते. ठीक आहे. तुमचं काय म्हणणं आहे, काय नाही त्याच्यावर आपण डिटेल्स बोलू. त्याआधी आजचं सेशन पूर्ण करू. ठीक आहे. सगळ्यांचं स्वागत आहे विरागराड अकॅडमीवर. जे नवीन आहेत त्यांनी काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. लेक्चर आवडलं तर लाईक करायचं आणि शेअर करायला विसरायचं नाही. तर पहिला प्रश्नापासून सुरुवात करूया. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात येणार आहे? कुठे झालं होतं मित्रांनो? आहे का माहिती तुम्हाला? कुठे झालं होतं मित्रांनो? हे झालं होतं नवी दिल्ली इथे. कुठे झालं होतं? नवी दिल्ली. ठीक आहे. त्याच्यानंतरचा सेकंड प्रश्न आहे, नवी दिल्ली येथे किती वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे? तर हा प्रश्न का बरं मोस्ट इम्पॉर्टंट वाटला मला, की असे तसे नाही मित्रांनो, तर हे संमेलन 70 वर्षानंतर होते. ठीक आहे. 70 वर्षानंतर होत आहे, त्याच्यामुळे हे मस्ट होतं की आपल्याला याच्यावर प्रश्न बनू शकतो, म्हणून हा प्रश्न आपण ठेवलेला आहे. ठीक आहे. नवी दिल्ली इथे आयोजित करण्यात आलेल्या 32व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? तर ऑब्व्हियसली दिल्लीमध्ये झाले म्हणजे कोण करणार आहे तिथे? पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. भारतात किती वर्षानंतर आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचे तर काय आहे मित्रांनो? तर त्याला 65 वर्ष झाली. ठीक आहे. 65 वर्षानंतर होत आहे आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषद. रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत ठीक आहे क्रिकेटमध्ये सर्वाधिक किती वेळा 50हून अधिक धावांची खेळी करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे? सगळ्यात पहिले काय विचारलंय? रोहित शर्मा बद्दल बोललंय. तर जे रोहित शर्माला लाईक करतात त्यांनी नक्कीच आपल्याला सेशनला लाईक करायचंय आणि माहितच आहे, तर मी सुद्धा रोहित शर्माचा खूप मोठा फॅन आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर अजून एक रेकॉर्ड कोणते रोहित शर्माचं मित्रांनो? तर मोस्ट सक्सेस जे आहेत ते रोहित शर्मांच्या नावावर आहे. ठीक आहे. अजून काय? 3 डबल सेंचुरी. ठीक आहे. 3 डबल सेंचुरी. त्याच्यानंतर अजून काय रेकॉर्ड आहे रोहित शर्माच्या नावावर? या वर्षीचा T20 वर्ल्ड कप रोहित शर्माने आणला. या सगळ्या गोष्टी रोहित शर्मावर आहेत आणि हे परीक्षेला पडणार आहेत, त्यामुळे रोहित शर्माबद्दल थोडंफार माहिती करून घ्या. तर मित्रांनो, भारतामध्ये रोहित शर्मानी जे 50हून अधिक धावा म्हणजे ज्यांनी 50 रन काढलेले आहेत आणि त्यांच्यापेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत, 50हून अधिक धावा केलेला जो खेळाडू आहे तो कोणता बनलेला आहे? तर रोहित शर्मा हा 121वा खेळाडू आहे. कारण की याच्या आधी म्हणजे 120 खेळाडूंनी फलंदाजांनी 50हून अधिक रन केलेले आहेत, म्हणजे त्या 50s केलेल्या आहेत. तर ते म्हणायचे त्यांना. आता याच्या 50 किती आहेत तर ते सांगतो मी तुम्हाला. लक्षात घ्या. तुम्हाला अजून काय याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की टॉप जे 5 फलंदाज आहेत भारताचे ते कोणकोणते आहेत हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिले कोणाचं नाव येईल ते सांगा तुम्ही मला. कोण आहे बेस्ट बॅट्समन म्हणजे सगळ्यात जास्त रन कोणाच्या नावावर आहे? तर ते सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे. ठीक आहे. सगळ्यात मोठा प्लेयर सचिन तेंडुलकर. त्याच्यानंतर कोण आहे? विराट कोहली.
हे फक्त मी भारतीय म्हणतोय, बाकीची जी गोष्ट नाही चालली आहे. त्याच्यानंतर कोणाचं नाव येतं? दादाचं, सौरभ गांगुली. त्यानंतर कोण आहे? तर रोहित शर्मा. आणि रोहित शर्मा 4थ्या नंबरवर आलेत. हे कोणाला क्रॉस करून आले? तर याच्या आधी कोणाच्या नावावर होता? 4थ्या नंबरवर कोण होतं? तर आपले इंडियाचे जे कोच राहून गेले, राहुल द्रविडचे. ठीक आहे. हे 5 इंडियन प्लेयर आहेत, ते टॉप स्कोरर आहेत. ठीक आहे, लक्षात घ्यायचं. आणि हे सगळे, आणि त्याच्यानंतर MS धोनी. धोनी साहेबाला कसं विसरून चालेल? धोनी. हे जे 6 प्लेयर आहेत इंडियन प्लेयर, हे सगळे 10,000 प्लस रन केलेले आहेत त्यांनी. ठीक आहे. हे भारताचे सगळ्यात मोस्ट बॅट्समन. याच्यामध्ये मी आता बॉलरचं नाव घेणार नाही, आता क्रिकेटबद्दल निघले त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा सांगते. ठीक आहे. आता एक नवीन रेकॉर्ड कोणी बनवला होता? विराट कोहलीने एक रेकॉर्ड बनवला होता. तर तो कोणता बनवला होता? 50 शतके. ठीक आहे, वन डे करिअरमध्ये. आणि त्याच्या आधी कोण होतं? 49 वर सचिन सर होते. ठीक आहे. तर अशा प्रकारे क्रिकेटचं तुम्हाला मी थोडक्यात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ते थोडंसं लक्षात असू द्या. सगळ्यात पहिला बॅट्समन कोण आहे? सचिन तेंडुलकर सर, विराट कोहली, सौरव गांगुली. हे रँक आहे भारतीय प्लेअरचे. त्याच्यानंतर रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि MS धोनी. ठीक आहे. रोहित शर्माबद्दल आपण इथे लिहिलं आहे. ठीक आहे. रोहित शर्माबद्दल काय? मोस्ट सिक्सेसचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे? रोहित शर्माच्या नावावर. ते 330 वन डे म्हणल्या, बाकी ते 20चे ते वेगळे सोडून. त्याच्यानंतर 3 डबल सेंचुरीज. ठीक आहे. या वर्षीचा 20 वर्ल्ड कप विनर. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या भारतीय फलंदाजामध्ये रोहित शर्माचे कितवे स्थान पटकावले आहे? तर ते कितवे आहे सध्या? 4थ्या. ती मला वाटतं इथे मी बी केलेलं आहे. इथे गलत आहे. 4थ्या स्थानावर आहेत ते सध्या. ठीक आहे, परीक्षण करून घेऊ आपण. ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. वळूया आता आपण अदर स्पोर्ट्सकडे. त्याच्यानंतर काय? सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर बघा, करंटचा आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, हा प्रश्न का बनतो? कारण की हा जो नोवाक जोकोविच आहे, हा पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये उतरला आणि खूप मोठा प्लेयर आहे टेनिसपटूचा. त्याने पहिल्यांदा उतरल्यावर त्याने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकल्यामुळे हा प्रश्न बनण्यासारखा आहे. ठीक आहे. फर्स्ट टाइम उतरला आणि त्याने सुवर्ण पदक जिंकलं सुद्धा ऑलिम्पिकमध्ये. खूप सिनियर प्लेयर आहे टेनिसपटूचा, खूप फेमस आहे. ठीक आहे. हा प्रश्न नक्की बनतो, कोणतं जिंकले? आणि सुवर्ण पदक जिंकले, आणि ते कधी? पहिल्यांदा जिंकलं. कोणावरचं जिंकलं त्याच्यावर प्रश्न बनेल. ठीक आहे. तर इथं प्रश्न टाकलाय, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत टेनिसपटू नोवाक जोकोविचने अंतिम लढतीत कोणाला पराभूत करून सुवर्ण पदक जिंकले? कोणावर त्यांची फायनल मॅच झाली होती? ती कार्लोस अल्कराज. ठीक आहे, यांच्यासोबत मॅच झाली होती आणि तिथे ते पराभूत झाले. कोण? कार्लोस अल्कराज. आणि विनर कोण झालं? जोकोविच हे झाले. ठीक आहे. राफेल नदाल सुद्धा एक चांगले टेनिसपटू आहे. आता रोहन बोपाना हे इंडियन प्लेयर आहे जे टेनिस खेळतात. ठीक आहे, रोहन बोपाना. अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात कोणत्या अभिनेत्याला जीवनगौरव पुरस्कार 2024 सन्मानित करण्यात आले? तर याचं अचूक उत्तर काय मित्रांनो? दिलीप प्रभावळकर. ठीक आहे, यांना यावेळेचा जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या WTO रिपोर्टच्या नुसार जागतिक कृषी निर्यातीत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? कितव्या क्रमांकावर आहे भारत देश मित्रांनो? तो नॅशनल हाऊसिंग बँकच्या मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे MD पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची झाली? तर इथे झाली आहे संजय शुक्ला. ठीक आहे, संजय शुक्लाची मॅनेजिंग डायरेक्टर पदी निवड झाली आहे. नॅशनल हाऊसिंग बँकच्या MDच्या पदी संजय शुक्ला झाले. ठीक आहे. भारत अमेरिका अंतराळ मिशन एक्सिम 4 साठी कोणत्या भारतीय अंतराळवीराची निवड
करण्यात आली आहे. ठीक आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हे जे ॲक्सिओम 4 आहे, हे एक प्रायव्हेट म्हणजे प्रायव्हेट कंपनी आहे. त्यांनी एक मिशन केलंय. ठीक आहे. भारत, अमेरिका यांनी मिळून. तर त्याच्यामध्ये एक भारतीय अंतराळवीराची निवड झाली आहे. त्यांचं नाव लक्षात ठेवायचं मित्रांनो. परीक्षेला बनण्यासारखा प्रश्न आहे. तर त्यांचं नाव आहे शुभांशु शुक्ला. ठीक आहे. काय नाव आहे? शुभांशु शुक्ला. हे या मिशनमध्ये असणार आहेत. आणि हे एक काय प्रायव्हेट कंपनी आहे, त्यांच्या स्पेसशिपमध्ये हे जात आहे. हे कोणतं नासाचं आणि इस्रोचं मिळून काही मिशन नाही आहे. एक प्रायव्हेट कंपनीने चालले आहे. ठीक आहे. सीमा सुरक्षा बल BSFचा अतिरिक्त कारभार कोणाकडे देण्यात आला आहे? तर तो कोणाकडे देण्यात आलाय? तर दलजित सिंग चौधरी यांच्याकडे देण्यात आलाय. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. BSFचे अतिरिक्त कारभार म्हणून यांची निवड झाली, दलजित सिंग चौधरी. भारतीय नौदल जहाज INS तबरने नुकताच कोणत्या देशासोबत सागरी भागीदारीचा सराव केला आहे? ठीक आहे. तर तो कोणासोबत केलाय? रशियासोबत केलाय. ठीक आहे. हा प्रश्न. भारत सरकारने किती नवीन नॅशनल हायस्पीड कॉरिडॉरला मंजुरी दिलेली आहे? लक्षात ठेवायचं आहे. लास्ट प्रश्न आहे आजच्या डेटचा. मुख्यमंत्री मैया म्हणजे काय? तिकडे आई म्हणतात. ठीक आहे. मैया म्हणजेच माता सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? ठीक आहे. बिहार आहे, झारखंड का पंजाब का हरियाणा? याचं अचूक उत्तर काय आहे मित्रांनो? याचं अचूक उत्तर आहे झारखंड. ठीक आहे. झारखंडमध्ये आईला मैया म्हणतात, मैया. ठीक आहे. तर इथे मैया सन्मान योजना झारखंड राज्याने सुरू केलेली आहे. ठीक आहे. तर ते जे प्रश्न आहेत तिथे फिनिश झाले. आता ज्यांनी कमेंट केले होते त्यांच्याबद्दल बोलायचं तुम्हाला. तर एक कमेंट होती, सर पिंपरी चिंचवडबद्दल बोला. ठीक आहे. म्हणजे आता काय पोलीस भरती चालू आहे, तर त्या विद्यार्थ्यांचं आय थिंक ही कमेंट असेल. तर मित्रा, जर पिंपरी चिंचवडबद्दल तुला जर माहिती पाहिजे तर तुम्हाला स्पेशली पिंपरी चिंचवडचा जो जिल्ह्याचा जो पेज येतो ते पेज तुम्हाला वाचणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे, तर तिथे कोण पोलीस निरीक्षक आहे, निरीक्षक कोण आहे, त्याच्यानंतर तिथे मनपा अध्यक्ष कोण आहे, उपाध्यक्ष कोण आहेत, हे सगळं माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. जे जे मोठे मोठे पदे आहेत त्यांचे नाव तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. कारण की ते तुम्हाला करंटच्या नियुक्त्या कोणाच्या ते कशा थ्रू कळेल, तर तुम्हाला त्यासाठी पेपर रिडिंग पाहिजे. ठीक आहे. पेपर वाचावंच लागेल तुम्हाला त्यासाठी. आणि नंतर एक कमेंट होती, सर सेंट्रल बँकबद्दल बोला. ठीक आहे. तर हे जे आता अप्रेंटिसशिपचं आय थिंक मला वाटतं ॲड पडली होती, तर त्याची एक्झाम वगैरे होणार आहे. तर त्याच्याबद्दल हा विद्यार्थी कदाचित म्हणत असेल. तर मित्रा, जर तुम्ही बँकिंगची तयारी करताय तर तुम्हाला मेन काय, तुम्हाला इंग्लिश परफेक्ट करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅथमध्ये चांगली पकड असली पाहिजे आणि देन रिझनिंगमध्ये. सगळ्यात मेन पॉईंट हे 3 सब्जेक्ट तुमचे खूप स्ट्रॉंग पाहिजे. तेव्हा तुम्हाला इथे बँकिंग तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. आणि जो GS आणि करंट अफेअरचा जो पार्ट आहे तो तुम्हाला मेन्समध्ये तयार होतो. ठीक आहे. जे की खास करून बँकिंगला जे प्रश्न पडतात हे बँकिंगच्या फील्डवरचे असतात. स्पोर्ट्सवर सुद्धा प्रश्न पडतात. जसं की आपण रोहित शर्माचा जो प्रश्न घेतला, त्याच्यानंतर अवॉर्ड, त्याच्यानंतर बुक्स, हे IBPSनं कंडक्ट केलं असल्यामुळे ते फेवरेट क्वेश्चन आहे त्यांचे. त्याच्यानंतर ऑस्कर अवॉर्ड, ठीक आहे. त्याच्यावर प्रश्न नक्कीच बनतात. त्याच्यानंतर मिलिटरीच्या ज्या एक्सरसाइज होतात त्याच्यावर प्रश्न बघायला मिळतात आपल्याला बँकिंगच्या एक्झामला. आणि हे जे ऑस्कर झालं, मिलिटरी एक्झाम, बुक्स झालं, हे MPSC, UPSCला सुद्धा बघायला मिळतात. पण याच्यामध्ये खास करून जास्त भर या टॉपिकला असते बँकिंग सेक्टरमध्ये. ठीक आहे. तिथे आपण बँकेची तयारी करतो तिथे हे प्रश्न जास्त असतात. त्याच्यानंतर फायनान्शियली जे काही टर्म येतात नवीन-नवीन, काही ऑनलाईन पेमेंटबद्दल काही नवीन ॲप लॉन्च होतात किंवा बँकेचे कोणते CEO, MD वगैरे जे बनतात त्यांच्यावर प्रश्न बनतात. RBIने एखादे अहवाल सादर केला तर त्याच्यावर प्रश्न बनतात. त्याच्यानंतर GDP
किती ग्रोथ झाली, प्रत्येक महिन्यात किती ट्रान्झॅक्शन झाले, किती कोटीपर्यंत व्यवहार झाला, याची जी मंथली ॲन्युअल रिपोर्ट येतात, ते सुद्धा तुम्हाला रीड करणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर जे मंथली महिने म्हणजे सॉरी दरवर्षी आपण जे अर्थसंकल्प बघतो त्याच्यावर सुद्धा प्रश्न बघायला मिळतात. तर हे करंट अफेअरमध्ये तुम्हाला हे प्रश्न नक्कीच बघायला पाहिजे. या टॉपिककडे तुमची एक वेगळी तयारी असली पाहिजे या टॉपिकसाठीची. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही एक नोटबुक मेंटेन करा. त्याच्यामध्ये हे पॉइंट लिहत चला. इथे आपण एम-सी-क्यू बेस घेतोय तर ठीक आहे. तर तुम्हाला याची मी पी सुद्धा देतो. तर ती पी तुम्ही स्टोअर करा. परीक्षेला जायच्या आधी ते रीड करत चला. आपण एक कायम करू म्हणजे प्रत्येक महिन्याच्या शेवटी सगळ्या पी-डी-एफ मर्ज करून तुम्हाला म्हणजे तुम्हाला एक म्हणजे बुक टाइपच आपण एक करून द्यायचो जाऊ, ठीक आहे. ती सुद्धा तुम्हाला मंथली मी तुम्हाला आपल्या चॅनलवर टाकत जाईन किंवा एक रिव्हिजन लेक्चर सुद्धा आपण मंथली ठेवत जाऊ. जेणेकरून तुम्हाला पूर्ण महिन्याचं रिव्हिजन होऊन जाईल, ठीक आहे. तर अशी काही आपण एक तयारी इथे करण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी कमेंट केलं त्यांना मी नक्कीच रिप्लाय देणार आहे. अजून बी काही अडचणी असतील तर सांगत जा. सेशनच्या सगळ्यात शेवटी आपण ते बघत जाऊ. कारण काय होतं फ्लोमध्ये आपण अभ्यास करायचा राहून जातो. कारण गप्पा निघाल्यात गप्पा चालूच राहतात. ठीक. तर कसं वाटलं आजचं लेक्चर नक्कीच मला कमेंट करून सांगायचंय. आणि ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण असेल त्यांनी नक्कीच कमेंट करा. आणि टेलिग्राम जॉइन करा कारण की तिथे तुम्हाला काय मिळते पी-डी-एफ मिळते. ठीक आहे. तर टेलिग्राम आपला विराट अकॅडमी नावानेच आहे. आणि चॅनलला नवीन असेल तर काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करत चालायचं. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.